हॅलो मित्रांनो, आज आपण एक सुंदर प्रेरणादायक कथा ऐकणार आहोत. ही कथा आहे एका मोठ्या बिझनेस पर्सन म्हणजेच व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची. एक व्यवसाय करणारा व्यक्ती खूप मोठं कर्ज झाल्यामुळे तो आपला जीव देण्यासाठी एका कड्यावर उभा राहिला. तो जीव देणार इतक्यातच तेथील एका माणसाने त्याला थांबवलं आणि म्हटलं, "अरे बाबा, तू असं का करत आहेस? तू आपला स्वतःचा जीव का देत आहेस?" त्या व्यक्तीने आपली संपूर्ण कहाणी त्याला सांगितली आणि म्हटलं, की "माझ्यावर 2 करोड रुपयांचं कर्ज झालं आहे. मी ते नाही फेडू शकत, म्हणून मी आता माझा जीव संपवून टाकत आहे." त्या व्यक्तीने त्याला म्हटलं, "अरे, फक्त 2 करोड रुपयांचं कर्ज झालंय ना? थांब, मी तुला चेक देतो. त्या चेकमधून तू सर्वांचं कर्ज फेडून टाक आणि तू स्वतःचं आयुष्य मात्र आनंदाने जग. असं जीवन संपवू नकोस." त्याने तो चेक घेतला आणि तो आपल्या घरी आला. त्याच्या मनात विचार आला, देवाने असं माझ्या बाबतीमध्ये का केलं असेल? की कोणीतरी एक व्यक्ती माझ्यासमोर येतोय आणि मला डायरेक्ट 2 करोड रुपयांचा चेक देतोय. आणि म्हणून तो देवाचे आभार मानू लागला. तो कृतज्ञता व्यक्त करू लागला. त्याने तो चेक आपल्या तिजोरीमध्ये ठेवला आणि स्वतःशीच निर्धार केला, की मी या 3 महिन्यामध्ये या चेकला हात लावणार नाही, पण तेवढेच पैसे उभारून आणि अजून पैसे नवीन बनवून त्या व्यक्तीला तो चेक पूर्ण परत जसाच्या तसा परत करेन. त्या व्यक्तीने 3 महिने खूप कष्ट केले, मेहनत केली आणि आपले सर्व कर्ज फेडून तो आपलं आयुष्य सुंदरतेने जगू लागला. 3 महिन्यानंतर त्याला तिजोरीत ठेवलेल्या त्या चेकची आठवण आली. त्याने तो चेक घेतला आणि त्या व्यक्तीकडे भेटायला तो चेक परत देण्यासाठी गेला. त्या भागामध्ये त्याने त्या व्यक्तीला खूप शोधलं. त्याने प्रत्येक माणसाला विचारलं, की तुम्ही असा दिसणारा व्यक्ती पाहिला आहे का? तर लोकांनी म्हटलं, "अच्छा, तो माणूस. हो का? अरे, तो तर माणूस वेडा आहे." हा व्यक्ती आश्चर्यचकित पडला. तो व्यक्ती वेडा कसा असू शकतो? त्याने तर मला 2 करोड रुपयांचा चेक दिला होता. त्यावर सर्व लोक तिथे हसू लागले. ते म्हणाले, "अरे, तो व्यक्ती स्वतःला करोडपती समजतो आणि सगळ्यांना करोडो रुपयांचे चेक देत फिरत असतो." तर मित्रांनो, ह्या गोष्टीतून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, की जर आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवला, तर आपण काहीही करू शकतो आणि सगळा काही खेळ हा आपल्या माइंडचा आहे, डोक्याचा आहे. जर आपण आपल्या बुद्धीने आणि मन ह्या दोघांचा ताळमेळ ठेवून व्यवस्थित डिसिजन घेतले आणि त्याच्यावर व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली म्हणजे स्ट्रॅटेजिकली डिसाईड करून काय करायचं हे केलं, तर आपण नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. थँक यू सो मच.